सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ, देखते रहिए। सरकारमध्ये एक वाक्यता सदावर्ते म्हणजे सरकारचं बोलकं बावला आहे, मला माहिती असं मनसे म्हणतात। मला माहिती इंडिया आघाडीतून आता नितीश कुमार पण बाहेर पडतात, म्हणजे ममताजी पण बाहेर पडल्यात, आपवाले बाहेर पडले। आघाडीची सगळी स्थिती उत्तम आहे, अत्यंत उत्तम आहे। मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या नाहीत। आप इंडिया आघाडीतून अजिबात बाहेर पडलेली नाही। नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो। त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, आम्ही त्यांना फार जवळनं ओळखतो। गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहेत, त्यांची काही व्यक्तिगत कारणं असू शकतात, पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मजबूत आहे। आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे, लवकरच ते जाहीर होईल। दिल्लीत म्हणतो मी 7 जागांपैकी कोणी किती लढायच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे। पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे, पंजाबमधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, जशी केरळमधली आणि बंगालमधली। पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्रीनं सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल, आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार आहे। सध्या अस्वस्थ दिसत आहेत, त्यांच्या बाजूने कुणीच बोललं नाही। राजीनामा द्यावा, इतकं अस्वस्थ मनानं त्यांनी मंत्रिमंडळात